अतिशय मोठा क्रांती म्हणजे मोठा निर्णय आहे आणि मला आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवायचा होता. म्हणजे जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे तो विषय. पण जोगदन आपण बोलताय का मी बोलू डायरेक्ट अगोदर? म्हणजे असं मी अनौपचारिक बोलू का कसं व्हिडिओ घेताय तर ह्यांनी बोलू? आकाश नाही नाही म्हणजे अनौपचारिक बोलणं सोडलंय मी तुमच्या ह्याच्याबद्दल. पण नाही, विषय हा आहे की जसं आशांना महाराष्ट्रात आपली एकमेव जिल्हा परिषद आहे. आता पण महाराष्ट्र शासन आतापर्यंत फक्त SC STच्या डिलिव्हरीला 600 रुपये आशांना देत होती. पण आपल्या मागच्या काळामध्ये आपल्या अध्यक्ष मी असताना आरोग्य सभापती आपण सगळ्या डिलिव्हरीजना महाराष्ट्र जिल्हा परिषद कडनं त्यांना देतो. त्यामुळे मी अतिशय माईकवर सांगते की महाराष्ट्रात कोणत्याही आशालाच्या पगारात सगळ्यात जास्त पगार आपली धाराशिव जिल्हा परिषदेची आशा उचलते. त्याच्यामुळे ती चांगल्या ह्यानी काम करते. आता विषय दुसरा यावेळेचा जो आजच्या पत्रकार परिषदेचा आहे की आपल्याकडे CRP प्रत्येक गावामध्ये 4-5 म्हणजे ज्या महिला बचत गट फॉर्म करणं, महिलांना रोजगारामध्ये हेल्प करणं, त्यांना वेगवेगळ्या योजना सांगणं, याच्यासाठी शासनानं CRP ग्रामसखी म्हणजे कृषी सखी, पशु सखी, BLF मॅनेजर, BLF असं एक मोठं केडर प्रत्येक गावामध्ये निर्माण केलंय महिला बचत गट वाढावा आणि महिलांना बाकीच्या योजना माहिती व्हाव्यासाठी. त्यांचा पगार अजूनपर्यंत वाढलेला नव्हता. मागे तुम्हाला माहितीये की त्यांना शासन मधल्या काळात मी नाव घ्यायचं का बघा तुम्ही, पण आघाडी सरकारच्या काळात त्यांना शासनाने कमी करण्यात आलेलं होतं. हा माझा मुद्दा नाहीये, पण आता आपण आंदोलन करून ते आता शासनात कायम झालेला. पण त्यांचा पगार 6,000 होतो. तो पण एक मुद्दा आहे म्हणजे फक्त याचा. पण आपल्या या विषय असा होतोय की CMEGP PMEGP हे 2 योजना केंद्र शासन आणि राज्य शासनाने चालू केलेल्या आहेत. जिथं शासन ग्रामीण भागामध्ये जर एखादीला 1 लाखापासून किंवा 50,000पासून 50 लाखापर्यंत कर्ज हे शासन 4% व्याजदराने देते. आणि त्याच्यामध्ये ग्रामीण भागात 35% अनुदान आहे आणि शहरी भागात 25% अनुदान आहे. मला सांगायला आनंद वाटतो, महाराष्ट्रात ही योजना लागू झाल्यापासून CMEGP म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री ग्राम स्वयंरोजगार योजना आणि पंतप्रधान स्वयंरोजगार योजना, याच्यामध्ये 35% अनुदान आणि 4% व्याजदराने आपल्याला कर्ज मिळतं. पूर्ण महाराष्ट्रात धाराशिव जिल्हा हा सतत 4 वर्ष, आता हे 5वं वर्ष आहे, सतत आपण 1 नंबर लावतो. आणि आपल्यानंतर अमरावतीमध्ये 75% गॅप आहे. म्हणजे आपण जास्तीत जास्त लाभार्थ्यांना हे कर्ज मिळवून दिलंय आणि त्याच्यामध्ये 70 ते 75% महिला आहेत. तर आता अजून महिलांनी रोजगारासाठी, कारण आपल्याकडे कारखाने कमी आहेत, आपल्याला जास्तीत जास्त कसं या महिलांना, हे पुरुष आणि महिला दोघांसाठी योजना आहे, पण जास्तीत जास्त महिलांना कसं आपल्याला रोजगाराचं कर्ज मिळवून देऊन त्यांना पायावर उभं करता येईल आणि आपल्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढेल, या विचाराने आपण जिल्हा परिषदेने एक प्रस्ताव आम्ही मंजूर करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये एखाद्या CRPने जर एखादीचं तिच्या कार्यक्षेत्रामध्ये, म्हणजे एका गावात 4 पण CRP आहेत, त्यांना डिस्ट्रीब्यूट करून दिल्यात बचत गटाच्या बायका, त्यांनी जर एखादीचं प्रपोजल मंजूर करून घेतलं तर तिला आम्ही प्रति लाभार्थी 1,000 रुपये देणार आहोत आजपासून. आता आपण माझा जीव धाराशिव मध्ये एक प्रण केलेला आहे की 5 लाभार्थी प्रत्येक गावातले महिला, 5 ह्या वर्षामध्ये 5 महिला, आपले 730 गाव आहेत, 5 माझं जरा बोलताना इकडून तिकडे होतंय, पण 700 गावांमध्ये 5 महिलांना आपल्याला कर्ज मिळवून द्यायचा, हा आम्ही नियम म्हणजे निर्धार उमेदने आपण केलेला, म्हणजे आपलंच आहे उमेद. पण त्याच्यामध्ये 3,500 बायका होतात मग 700 गावामध्ये. त्याच्यामधले 2750 लाभार्थी आमचे आयडेंटिफाय झाले. त्यातल्या 100 जणांचं
ऑलरेडी बँकेची फाईल मंजूर झाली आहे. आता आम्हाला ऑलरेडी उरलेले 2700 म्हणजे 3500 3400 मंजूर करून घ्यायचे. त्याच्यासाठी या सीआरपीनी पण ऍक्टिव्हेट व्हावं आमचे तर पीएच आणि महाराष्ट्रात तर पहिले येतोच आपण पण खरे लाभार्थी प्रत्येक गावात 5 बायका तयार व्हाव्यात या उद्देशाने आपण 1000 रुपये प्रत्येकीला देतोय. आता याच्याला एक मुद्दा आम्हाला जाणवला की जिल्ह्यालाच टार्गेट कमी होतं. तर राणादादांनी काल बँकेच्या मॅनेजरची बैठक घेऊन शासनाशी बोलून आपल्या या जिल्ह्याचं टार्गेट वाढवून घेतलं आहे. त्यामुळे आम्हाला 3500 बायकांपर्यंत हा लाभ पोहोचवणं सोपं होणार आहे. आणि हे आम्ही आमच्या सेल्समध्ये पैसे ठेवून जसे आपण आशांना प्रत्येक डिलिव्हरीला पैसे दिले ते तर अजून कंटिन्यूड आहेत, तसेच आम्ही याच्यातनं सीआरपीला पण थोडासा तिच्या मानधनात पण लाभ होणार आहे. ती चांगल्या ऍक्टिव्हली काम करणार आहे आणि आपल्या लखपती दिदी, करोडपती दिदी किंवा लाभार्थी एखादीला शिवण क्लास म्हणजे गाई घ्यायच्या आहेत, एखादीला शेळ्या घ्यायच्या आहेत, एखादीला बांगड्याचं दुकान टाकायचं किंवा तर त्याला आमच्या प्रत्येक गावात 5 तरी होतील या दृष्टीने आम्ही वाटचाल करतो आहोत. आणि बाकीचे जे डिटेल्स आहेत ते जोगदन किंवा वनिता मॅडम सांगतील. की असं होतं की आता आम्ही म्हणजे जर एखादा सीआरपीने 5 जरी सॉरी आहे तुम्हाला का 5 जरी आणलं तर सरकारनं गडकर 5 जरी आणलं तरी तिला आता 6000 पगार मिळत असेल तर 5 लाभार्थी मागे 5000 जिल्हा परिषद कडनं म्हणजे तिचा 11000 जो आता अंगणवाडी सेविका किंवा आशांचा आहे तेवढा तिला लाभ पण मिळणार आहे. आणि प्लस इन द प्रोसेस माझ्या 5 बायका स्वतःच्या पायावर काहीतरी करायला उभं राहणार. प्रोत्साहन करून जिल्हा परिषद देतील. जिल्हा परिषद देणार आहोत आमच्या सेल्स फंडात. आधीच्या आशाचं पण आपण आपल्या सेल्स फंडात घेतलं. काय म्हणतोय मंजूर झाल्यानंतर फाईल तिचं हे प्रोसेस पण आपण बँकेची पण मीटिंग घेतली आणि ते फॉर आहे. फक्त कसं होतंय तिथं पाठपुरावा किंवा काही डॉक्युमेंट कमी आणि ह्याला खूप लेंथी प्रोसेस आहे. म्हणजे इथून डीआयसी कडे जातं, डीआयसी कडून तर ते थोडं ते पाठपुरावा तुम्ही पण ते टेक्निकल तुम्ही बोला. कर्ज प्रकरण मंजूर झाल्यानंतर आम्ही यांच्याकडे पैसे ट्रान्सफर करणार जितके कर्ज मंजूर झाले उमेदच्या खात्यावर आणि उमेद पुढे ते सीआरपीला डिस्ट्रीब्यूट त्याच महिलाला मिळणार का नवीन महिलाला मिळणार संधी. पण काय झालंय प्रत्येक गावात लाभार्थी तेच असतात. त्या महिलाला मिळणार का नवीन महिलाला मिळणार असं सध्या आम्ही आता लाभार्थी तेच म्हणजे त्या सीआरपी म्हणायला काही पण आम्ही दुसऱ्या लखपती करून देतो. म्हणजे तुझं नाव काय तू कर एखादा व्यवसाय, तू गाय घे, तू हे घे. म्हणजे त्यांनी त्यांचं दिलं तरी शेवटी ती गावातली गरीब बाईला तिला झालं तरी ती किती घेणार. ती कर्ज जास्त घेऊ शकत नाहीये. थोडंफार पहिल्या टप्प्यामध्ये आपलं नाव विसरले पहिल्या टप्प्यामध्ये येथील ह्या एनिवे ग्रामीण भागातील बायका असं दिलं. आता ते कोण एवढं आपण करत बसलो तर बेटा पुढेच जाणार नाही. म्हणजे सीएमईजीपी पीएमईजीपी पण ऑलमोस्ट सगळ्या सीआरपींचं झालंय घेऊन. वैयक्तिक 1,50,000 50 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. त्यांना 35% अनुदान आहे. म्हणजे मी जर 1 लाखाचं कर्ज 20,000 माफ आणि 65,000वर मला 4% व्याजदराने परतफेड करायची. ते 5 लाखापर्यंत जामीन नाही. 5 लाखापर्यंत कसं होतं शेत सासऱ्याच्या नावावर असतं, घर सासऱ्याच्या नावावर असतं. या बाईला एखादी काही करावं वाटलं तर सासरे आता म्हणजे म्हणून मी म्हटलं अनौपचारिक पुन्हा तुम्ही काहीतरी करू नका प्लीज की सासरे नाही म्हणाले. मोबाईल मध्ये नाही मी इकडे म्हणजे प्लीज पॉझिटिव्हली त्यामुळे हात जोडून तर त्या बाईला शासनानेच केले की 5 लाखापर्यंत काहीच तारण ठेवायचं नाही. फक्त आधार कार्ड आणि तिला काय व्यवसाय करायचा आहे आणि तिला 25% रक्कम भरावी लागते. ते 25% रक्कम असं जर दिलं आणि ऑनलाईन करायला आपण ऑफिसमध्ये आवटी सर सुतार सर बसवले आपलं उमेद पण करतं तर ते केलं की त्या बाईला येतं आणि तिला अनुदान मिळतं 35% आणि 4% व्याजदर कुठंच नाहीये परतफेडीला. 25 पैसे ते 25 रक्कम जी भरायची आहे कोण भरायची तीच भरते ती मुली भरतात. आपण सतत महाराष्ट्रात आता किती वर्ष झाले लागू 5 वर्ष झाले. आपले मागच्या वर्षी लाभार्थी 870 होते ना
सगळे मिळून म्हणजे इतर डिपार्टमेंटचं आपल्या असं नका ताई, जिल्हा म्हणून बघा. तुम्ही डिपार्टमेंट वाईज तुमचं काय हे करू नका. आपण भरपूर, मला वाटतं ते जास्त झालेले आहेत. 1800 लोकांना आपण लाभ मिळवून दिला मागच्या वर्षी, आणि सतत आपली वाढ होतीये. पहिल्या वर्षी 500 लोकांना लाभ मिळवून दिला, त्याच्या दुसऱ्या वर्षी 870, आणि मागच्या फायनान्शियल इयरला आपल्या 1800 लाभार्थ्यांना, आणि त्यात 70% बायका आहे. या वर्षीचं आमचं टार्गेट 3500 आहे. तर 700 गाव टू 5 धरलं. आता टार्गेट कम्प्लीट नाही झालं तर मला धाऱ्यावरनं, पण आमच्याकडे 2750 आयडेंटिफाय झाले. त्यात काही त्रुटी निघाला, आधार कार्ड नाही किंवा काही तिचं म्हणजे सिबिल खराब असेल किंवा नवऱ्याने किंवा गावात एखाद्या वेळेस बाद होत असतं, काही गावच तर ते करून पण आम्ही टार्गेट करतो. ते अजून एक्सपिडिएट करण्यासाठी म्हणून आम्ही CRP-ना प्रोत्साहन अनुदान देतो, आणि त्यांना पण एक आधार मिळावा, कारण महिलांचं काम त्या ग्रामीण भागामध्ये करतायत. तर आशांना आम्ही थोडंफार हेल्प दिली आहे, पाठबळ दिलं. तसंच माझ्या CRP-ला सुद्धा द्यावं म्हणून आम्ही त्यांना 1000 रुपये आणू, आणि आम्ही आमच्या सेसमधनं त्यांना युनिफॉर्म, असं आशांना युनिफॉर्म आहे, अंगणवाडी सेविकांना युनिफॉर्म आहे, पण माझ्या CRP, ग्रामसखी, कृषी सखी, पशुसखीला नाही आहे. म्हणून आम्ही त्यांना सेसमधनं आमच्या जिल्हा परिषदच्या 2 युनिफॉर्म पण देणार आहे. असं शासनाचं पत्र आलं, त्यांनी त्यांच्या पैशाने खरेदी करावं, पण आम्ही आमच्या देतो. पण तो दुय्यम मुद्दा आहे. मेन गोष्ट ही की त्यांना एखादीने 10 लाभार्थी केले तर तिला 10,000 मिळणार. एकाच गावामध्ये एखादी ऍक्टिव्ह असेल तर तिच्या कामावर आता हे होणार आहे. एखाद्या गावात होणारच नाही ते CRP आहे. एकदाच 1000 मिळणार का महिन्याला 1000 तिला काय करू? लाभार्थी हे करणार. माझं जर फाईल तिने क्लिअर करून दिली तर मी माझ्यासाठी तिला 1000, दुसरीचं केली, हिची फाईल क्लिअर केली तर दुसरीसाठी 1000, केलीच नाही तर 0 पैसे. एकदाच 1000 मिळणार का एकदाच 1000. एकदा लाभार्थी केलं की एकदाच 1000 ना, लाभार्थ्या मागे 1000 रुपये. ती दर महिन्याला एक लाभार्थी आणायला लागली तर दर महिन्याला एक देऊ ना आम्ही. डिलिव्हरी सारखं आहे. ओपनची डिलिव्हरी आशाने करून घेतली. आमच्या इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी वाढल्या. जेव्हा आम्ही आशाला पैसे देणं चालू केलं ना डिलिव्हरीसाठी, मुलींची संख्या मुलांपेक्षा वाढली. कारण आतापर्यंत मुलींचा गर्भपात होत होता, ती आशा बघतच नव्हती, फक्त SC/ST डिलिव्हरीकडे बघत होती, कारण त्याच्यासाठी तिला 600 मिळत होते. आता प्रत्येक डिलिव्हरीला तिला 600 मिळणार, म्हणून ती प्रत्येक डिलिव्हरी मॉनिटर करायला लागली. बालमृत्यू थांबला, मुलींचा गर्भपात थांबला, कारण ती मुलीचा गर्भपात करू देत नाही. बीडचं आलं की आम्हाला फोन करते, ताई गर्भपात करायला लागली. त्यामुळे माझ्या मुली वाढल्या, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी वाढल्या. कारण आपण उपकेंद्र आणि PHC ला डिलिव्हरी झाल्या तरच पैसे देतो 600 रुपये. तसं आता यांनी एक म्हणजे आजपर्यंत मुख्यमंत्री रोजगार योजना आणि प्रधानमंत्री रोजगार योजना किती आपण महिलांना उद्योजक बनवले आजपर्यंत? आता 500, 850 आणि मागच्या वर्षीचे 800, म्हणजे 2400, 3100 हा अंदाजे आकडा आहे. पण मी तुम्हाला सांगू शकते 3100 झालेले. बरोबर आहे का? तुम्ही पण बोला तुमचे डिटेल्स. काही मस्त प्रश्न उठून तिथंच काय मॅडम बोलत असतील, मॅडम बोलून शेंगुळवारच्या जरा बरं नाही. मी वनिता डोंगरे, जिल्हा बँक व्यवस्थापक, जिल्हा परिषद धाराशिव. जिल्ह्यामध्ये आता ताईंनी जसं सांगितलं, थोडं पलीकडे तो चालू करा, तो द्या. आला आवाज? हो आला. तेवढंच. नमस्कार, मी वनिता डोंगरे, जिल्हा बँक व्यवस्थापक, जिल्हा परिषद धाराशिव, MSRLM डिपार्टमेंट. ताईंनी जसं सांगितलं आता CMHP आणि PMHPचं, तर जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आता 15,000 समूह स्थापन झालेले आहेत. 15,000 समूहामधून काही जशा म्हटलं तसं आपले 1200 त्या ज्या ग्रामसखी CRP ताई काम करतात. तर आनंदाची गोष्ट अशी आहे की कालच ताईंनी ते जाहीर केलं आणि खालून असा रिस्पॉन्स छान आला आम्हाला की आमच्यासाठी नवीन काहीतरी पहिली जिल्हा परिषद अशी हे पण आम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं. सॉरी मॅम इंटरप्ट केलं, की महाराष्ट्रातली आपली पहिली जिल्हा परिषद आहे जी CRP-ना 1000 रुपये प्रति लाभार्थी आहे. CMHP PM कार्ड. CMHP ही योजना फक्त नाही आहे, एखाद्या महिलेला उद्योग चालू करण्यासाठीच प्रोत्साहन आहे, तर आम्ही करतो. मॅडम बोला. सॉरी.
तर महिलांकडून पण असा रिस्पॉन्स आला. परवा दिवशीच आल्या होत्या आणि त्याच्यानंतर आम्ही एक आज बैठक घेतली CRPची पण, आणि आम्ही रोजच्याच आमच्या कामाच्या अनुषंगाने बोलत असतो. तर हा मेसेज काही महिलांपर्यंत पोहोचला की आपण असे 3,500 जे आपण CMEGP किंवा PMEGPचे प्रस्ताव करणार आहोत, आणि त्याच्या आधीच आपण प्रोत्साहन म्हणून आपण देता येणार 1,000 रुपये देणार आहे. तर आम्ही जे अनुदान देतोय राज्य आणि केंद्र असं दोन्हीचे मिळून 6,000 देते. तर त्या 6,000 मध्ये याची भर पडणार आहे आणि त्यांना त्याचा लाभ होणार आहे आणि त्या खुश आहेत. म्हणजे ही पहिली पुन्हा एकदा अभिनंदन याच्यासाठी करते की पहिली धाराशिव जिल्हा परिषद अशी आहे की नाविन्यपूर्णमध्ये अजून एक नवीन अशी गोष्ट केलेली आहे. याचा फायदा असा होणार आहे की यावर्षी जरी 3,500 टार्गेट असेल तर त्याच्यापेक्षा जास्त अचीव्ह करायला आम्हाला CRP ताई मदत करणार आहे. आणि 5,000 पर्यंत कसं आपल्या महिला स्वतःचे उद्योग करतील आणि त्या उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी बँक असेल किंवा अशा रोजगार निर्मितीचे जे कमी व्याजदरामध्ये किंवा अनुदान स्वरूपात ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेण्याला माझ्या खंड जिल्हा परिषदमध्ये आपल्या त्याचा फायदा होणार आहे. कारण 1,49,000 महिला आता आपल्या सोबत काम करत आहेत. तर त्या म्हणजे सर्वांना बचत गटामध्ये आपल्या जिल्ह्यातल्या 1,59,000 1,50,000 महिला आपण कव्हर केलेल्या आहेत आणि अजून पण यावर्षी आपण 80,000 महिला कव्हर करायचं काम करणार आहे यावर्षीच्या टार्गेटनुसार. तर अशा म्हणून आपल्याकडे 2.25 लाख महिला आपण या आर्थिक वर्षापर्यंत कव्हर करत आहोत. आता जशा 1.5 लाख आणि पुन्हा 80,000 असे म्हणजे 2.25 पर्यंत आपण जातोय. तर ताई ह्या आता जे तुम्ही सांगताय त्याच्यापेक्षा दुपटीनं आणखी ते तेजानं काम करणार आहेत. कारण त्यांना जो लाभ मिळणार आहे तो थोडा नाही, 1,000 म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये CRP ताईंना पण लाभ होणार आहे आणि CRP ताई सोबत जिच्यासाठी ती कर्ज उपलब्ध करून देणार आहे तिच्याही संसाराला हातभार लागणार आहे आणि ही आमच्यासाठी घोषणा गोष्ट आहे. कर्ज जे भेटणार आहे त्यासाठी किती कागदपत्र लागणार आहेत आणि कर्ज किती दिवसात त्यांना भेटेल? म्हणजे कर्जाची तर घोषणा होते परंतु कर्ज भेटायला त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. बँकेत चक्रा माराव्या लागतात वेळोवेळी, तरी सुद्धा काही लोकांना कर्ज भेटत नाहीत. आता कागदपत्र किती लागणार आहेत त्या कर्जासाठी आणि कोणते कागदपत्र आवश्यक आहे आणि किती सांग? तुम्हाला आधार कार्ड लागतंय तिचं आणि तिचं बँकेचं हे लागतंय, किती म्हणजे कुठल्या बँकेत खातं आहे त्या खात्याचं पासबुक लागतंय. आणि आपण प्रतिष्ठान भवनला सुतार सर आणि आवटी सर गेले 4-5 वर्षापासून एक 5 जणांची टीम बसवलेली आहे जी हेच काम करतं. म्हणूनच आपण राज्यात पहिले येतोय. पण कागद तुम्ही सांगा वाचून बघा. जन्म दाखला एक लागतोय, आवश्यक कागद शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रते संबंधीची कागदपत्रे, प्रमाणपत्रे काय असतील, फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड, नियोजित उद्योग व्यवसाय जागेबाबतचे दस्तऐवज म्हणजे भाडे करार, ती स्वतःच्या जागेत करणार आहे की भाडे करार करणार आहे त्याचे एक संमती पत्र असतं. प्रकल्प अहवाल म्हणजे DPR, जो काही उद्योग व्यवसाय करणार आहे 1,00,000 ते काही जशा म्हटल्या 50 लाखापर्यंत तो एक DPR त्यांना लागतो म्हणजे प्रकल्प अहवाल द्यावा लागेल. जातीचे प्रमाणपत्र SC, ST, NT, OBC प्रवर्गासाठी आहे ते. विशेष प्रवर्गासाठीचे पूरक प्रमाणपत्र म्हणजे अपंग असेल, माजी सैनिक असेल, अल्पसंख्याक असेल. त्याच्यानंतर लोकसंख्येचा दाखला त्या गावातल्या ग्रामपंचायतीने तो द्यावा. त्याच्यानंतर स्वतः साक्षांकित केलेली 20 नमुन्यांचं वचनपत्र म्हणजे जे की मी हे घेणार आहे आणि मी परतफेड करणार आहे. फार काय अवघड कागदपत्र नाही मी सांगते. तुम्ही हेच कागदपत्र गोळा करण्यासाठी नाही, जन्माचा दाखला मी काय हा. बोलले ऐकून घे बेटा, आणि ते रेकॉर्डवर घ्यायचं तर घे, नाहीतरी रेकॉर्डिंग आधार कार्ड लागतंय, आधार कार्डवर तुमची जन्मतारीख येते बरोबर आहे. ते सगळं येतं बेटा. म्हणजे मग जन्माचा TC लागत नाही, तुझं बाकीचं लागत नाही शाळेचं प्रमाण. आधार कार्ड दाखवायचं, बँकेचं ज्या खात्यात बँक आहे ते पासबुक दाखवायचं बेटा. आणि दुसरं मी म्हटलं तर काय व्यवसाय मॉडेल बनवतो त्या विचारातून त्यांना मला तुम्ही ताळून सलापून केले तर नवीन थँक्यू तुमच्या सगळ्या पत्रकारांचं. तुम्हाला वेगळं जाऊ देऊ नका मला. असा विषय आहे काही ठराविक पक्षाच्या महिलांना त्याचा लाभ देईल का? नाही रे बाबा. मॅडम सांगा अपलोड केले कागदपत्र असतात 5 वर्षात तुम्ही स्वतः मी स्वतः नाही करत, म्हणजे तुमच्या कर्मचारी एक मिनिट मी 5 महिन्यापासून इथं आलेले. उमेद हे 4 वर्ष प्रशासक होतं. ही संस्था जिल्हा परिषदच्या अंडर येते. मॅडम तुम्ही 4 वर्षामध्ये किती 5 वर्षांपूर्वी CMEGP चालू झालं, किती केलं तुम्ही सांगा. पण म्हणजे मागच्या वर्षापासून त्याच्या अगोदरचे समाधान सांगतील पण मागच्या वर्षापासून या मागच्या वर्षी आलं म्हणून 1,500 पर्यंत आपण सर आमच्या CRP मार्फत ते अपलोड केलेलं आहे. कारण त्याला डॉक्युमेंट्स काय लागतात ते सगळा जो खाली प्रभाग समन्वयक आहे तो ते सगळे डॉक्युमेंट्स कलेक्ट करणं, CRP ताईकडून ते डॉक्युमेंट्स बँकेपर्यंत पोहोचवणं,
बँकेकडे जायच्या अगोदर ते DIC ला चेक केलं जातं जी डॉक्युमेंट्स आहेत आणि मग DIC ते बँकेपर्यंत पोहोचतात आणि बँकेचा पाठपुरावा CRP तयार करतात किंवा जे आमचे प्रभाग समन्वयक ते करतात. 1800 पैकी 1500 तुम्ही केले. आता माझ्याकडे कागद नाही, 1800 पण पैकी 1500 सगळेच म्हणजे दुग्ध व्यवसाय आणि मला 1-2 उदाहरणं द्यायला तुमचे तुम्हाला जर काही नसेल तर मी 1800 बोलू पैकी का? 1500 आपण केले. 300 जे अर्ज झाले त्यात वैयक्तिक लाभार्थ्यांनी केले. वैयक्तिक लाभार्थी असतं DIC ला पण टार्गेट असते. आम्ही विना टार्गेट केलं म्हणजे सांगितलं पण आपण आपल्या जिल्हा आपल्या प्रतिष्ठान भवनला बसलेले एवढं मोठं आपण आणि सतत मीटिंग घेऊन ऑब्विसली ते दाखवले पार्टीचं तुम्ही वेगळं पण जर तेच लोक येत असतील तर ते आणि आम्ही CRP ला उलट टार्गेट दिले. मी टार्गेटची यादी बघितली का जोगदंड अजून आणि उलट आम्ही तुमचं जर असेल तर आम्हाला वेगळ्या पक्षाचं पण करूया तर आम्हाला पॉझिटिव्ह होतं उलट पण तो पक्ष तो विषय नको. दुसरं मला सांगायचं काही उदाहरणं द्यायची आम्ही ऍज अ पार्टी तुम्ही म्हणत असाल की मी वैयक्तिक एक ठरवलं होतं की दर आठवड्याला एका महिलेला फोन करायचा आणि तिचं हे कर्जाचं प्रकरण मंजूर करून द्यायचं. कंदरा आमच्या म्हणजे कंदरा गाव आहे उस्मानाबाद तालुक्यातलं धाराशिव तालुक्यातलं तिथली CRP काय नाव तिचं शेख मुस्लिम पाकिजा शेख तिला मी फोन केला कारण काय तिची माझी ओळख नव्हती पण ती मी मुद्दाम उदाहरण देते तुम्हाला की किती लेवल पर मागे बोलून तिची माझी ओळख याच्यासाठी झाली की करोना काळामध्ये तिने 1.25 लाखाचं कर्ज उचललं होतं उमेदमधनं किराणा दुकान टाकवण्यासाठी पण करोनात किराणा दुकानं सगळी बंद होती म्हणून तिने त्याच्यामधून शिलाई मशीन घेतली आणि घरी व्यवसाय चालू केला परकर बनवायचं आणि तिच्या बायका म्हणजे त्या बायका बाजारात जाऊन परकर विकायच्या. हे पण मला आवर्जून सांगायचं कारण बायका लाजतात असं पण आणि मग ती मी एकदा गावात आली तेव्हा म्हणाली ताज्या बागे अधिकारी लागलेत की कर्ज दुसऱ्यासाठी वापरला असं अलाउड नाही ते परत करा. मग करोनाचे स्पेशल केस घेऊन अधिकाऱ्यांनी म्हटलं तिने ऑलरेडी तर ते तिचं मिटलं तिने व्यवसाय चालू केला. आधी 8 शिलाई मशीन होते तिच्याकडे 28 का म्हणजे 12 का 18 आणि 38 बायका एकत्रित मिळून शिलाई करून परकर बनवत होती किंवा आपण हरघर तिरंग्याच्या वेळेस मी तिच्याकडनं आपल्या तालुक्यातले आम्ही जे आता पण जो वाटले सगळ्या बुथला एक झेंडा ते तिच्याकडनं आत्ताचं नाही मी म्हणत मी मागचं म्हणते त्यावेळेचं काय झालं माहित नाही ते बनवून घेतले होते. मी हळदी कुंकूला 8000 पाऊच बनवले होते खणाचे ते तिच्याकडनं म्हणजे असं ती काम करत होती. तिला मी सहज फोन केला की पाकीजा तू कर्ज घेशील का तर म्हणे हो घेते की ताई CMEGPचं तर म्हटलं अगं किती घेशील म्हणजे तू 1.25 लाख का 2 लाख रुपये काय जायचंय का तुम्हाला 1.25 लाख का 2 लाख तर ती म्हणे ताई मी 10 लाखाचं कर्ज घेते. तर मीच तिला म्हटलं अगं तू एवढं मोठं कर्ज घेऊन तर इरफान थांबा ना मागे बोल एवढं मोठं कर्ज घेऊन तू परतफेड कशी कर म्हणजे कशाला घेते. नाही ताई म्हणे मी घेते आणि ती बाई ऑफिसला आली ऑफिसला सगळ्या योजनांची माहिती घेतली आणि तुमच्या माहितीसाठी मी नाव घेऊन एवढं मीडिया समोर चुकीचं बोलून 2 कोटी रुपयाचं आता ही वैयक्तिक कर्जाची जी योजना आहे तिला 50 लाखापर्यंत कर्ज मिळतं. जर तुम्ही सहकारी 10 बायकांच्या वर जर एकत्र सहकारी संस्था घेऊन जर महिलांनी एखाद्या कर्जाची मागणी केली तर त्याला 90% अनुदान 90% इथं 35% अनुदान आहे तिथं 90% अनुदान आहे. पाकीजा शेख कंदरा CRP ने 2 कोटी रुपयाचं कर्जाची फाईल केली तिला 1,80,00,000 केंद्र सरकारकडनं कर इथं अधिकारी येतं तिला 1,80,00,000 रुपये तिला अनुदान मिळालं. 20 लाख रुपये त्या 38 बायकांनी एकत्रित करून आज 2 कोटी म्हणलं अगं तू एवढं मोठं करणार काय मीच घाबरले. त्यामुळे काय मी भूम सारखं म्हणजे शिलाईचं काय असतं ना ते क्लॉथ इंडस्ट्री सारखं टी-शर्ट बनवलंय ते करून त्या मुलीने आमचेच अधिकारी म्हणाले ताई तिला आधी 1 कोटी देऊ मग 2 कोटी देऊ म्हणजे भीती वाटते ना पण एवढ्या बायका. दुसरं उदाहरण देते चिवरी तालुका तुळजापूरला 33 बायकांनी एकत्रित घेऊन असंच काहीतरी 33 लाख का काहीतरीचं कर्ज घेतलं. त्या द्राक्ष घेतात ड्रायर असतो ना ड्रायर मध्ये मनुके बनवतात आणि रॅक घेतले त्यांनी मनुके बनवून रॅकवर ड्राय करून ते पॅकिंग करून देतात. तुळजापूर तालुक्यात खूप द्राक्ष बागायतदार आहे सगळेजण त्यांना ड्रायर शेतकऱ्याला घेणं तर तिच्याकडे त्यांच्याकडे येतात त्या करून देतात. चिवरी तालुके चिवरी गावातले तुळजापूर म्हणजे बायका खूप पुढे जायला लागल्या. कणगराचं सांगितलं की तुमचं सांगितलं कंदरा धाराशिव तालुका चिवरी तुळजापूर तालुका भूमची एक मुस्लिमची महिला मला नाव काढत नाही पण त्यांनी आपल्याला कर्जासाठी गारमेंटसाठी मोठा प्रकल्पाची मागणी केली. अशा खूप काय झालं पुढे
म्हणजे ते 5 वर्षापासून पाठपुरावा करत त्यांना 5 पैसे मिळाले नाही कर्ज. म्हणजे आता हे मग तुमचं- सीआरपी मध्ये पाठपुरावा करतील ना त्यांना आधार आणून. ह्या अधिकारी म्हणतात ना 5 वर्षापासून आम्ही ते प्रक्रिया करतो, मग त्यांचं का अपयश आलं? अहो अपयश आलं म्हणजे लाखो नाही आपण येतात. म्हणतो तेव्हाच ताई. पण त्याचे ताई, सगळे भूमच्या ज्या महिलेच्या बद्दल ते बोलतात त्या ताईंचं क्लस्टर आता सुरू आहे गारमेंट क्लस्टर खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. आम्ही उमेदच्या इतर महिलांना त्या ठिकाणी एक्सपोजर व्हिजिटसाठी सुद्धा घेऊन गेलो होतो. म्हणजे ते क्लस्टर सुरू आहे तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलताय ना. आणि आता ताई निकनगराचे ज्या ताईंच्या बद्दल सांगितलं बाकीचा शेख म्हणून आहेत तर त्यांचं सुद्धा म्हणजे सुरुवातीच्या याच्यामध्ये त्या वैयक्तिक कर्जाच्या अनुषंगाने पुढे आल्या होत्या, परंतु सगळ्या महिलांना एकत्र करून त्यांनी क्लस्टर डेव्हलप करण्यापर्यंत मजल त्यांची गेलेली आहे. हे खूप क्लस्टर चांगली म्हणजे सामूहिक पद्धतीने बंद झाले महिलांचं नाही बंद झालं. महिलांचं नाही आपल्याकडे आहे का तसा जिल्ह्यात महिलांचं तर नाही सर. माझ्या तेरमध्ये एकीने 1.25 लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं केक बनवण्यासाठी कानडेचा काय नाव तिचं. आणि आज तिचं ती 1.25 लाख रुपये दर महिना म्हणजे ती लखपती दिदी झालेली. केक बनवते, आईस्क्रीम बनवते, तेरची आहे कानडे. आता माझं आडनावाचं नाही पण आहे. जे बायका एवढे कर्ज घेऊन पुढे जायला लागलेल्या आहेत. एनी एवढाच विषय होता की आम्ही आता 1000 रुपये प्रति लाभार्थी देतो आहोत आणि या ह्याला प्रोत्साहन देतो आहोत. आणि आमचे प्रॉडक्ट्स पण आयुष्यमान ज्वारीचे ते नंतर घेऊ आपल्याकडे. आणि हे 2-4 रुपये 7 ते 9 च्या कुणाचं कुठपर्यंत आले नाही. आज दोन आम्हाला घेतला. घेतला. आता अजून थांबा जरा त्याला यायची गती. आज घेतला आढावा थोडा आहे म्हणजे अजून किती गावात चालू आहे म्हणजे जिल्ह्यातल्या किती गावात चालू आहे? आज घेतला पण त्यांच्याकडे असा डेटा नव्हता. तो राणादादांनी घेतला आढावा आणि ते करून त्यांना पुढच्या 10 दिवसांनी पुन्हा प्रेझेंटेशन द्यायचं. आणि आम्ही काही चेंजेस करतो जे नोडल अधिकारी आहेत ते ऍक्टिव्ह नव्हते म्हणजे अजून चांगले देतो. मुख्याध्यापक दिले होते त्यांना एक शेजारचा प्रश्न आहे, पाणी पुरवठा संदर्भात ना. एवढं पुढचं लोहारा तालुक्यातील खेड येथे पाणी पुरवठ्यामध्ये भ्रष्टाचार झाला. भ्रष्टाचाराची अधिकाऱ्यांनी चौकशी केली, तो अहवालही आला. त्या अहवालानंतर कारवाई करायची संबंधित अधिकाऱ्यांवर ते मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करण्यात आली. संबंधित तक्रारदार त्यांच्या आता सध्या त्यांच्या दालनात बसले प्रश्न सुरू केले आंदोलन चालू. मला नाही माहिती. खरंच नाही माहिती. पण ते मुख्य अधिकाऱ्यांनी चाळा करले. ते असं नाही त्याला निश्चिती करावी लागते. का बरं ते करायचं? येऊ का मग मी म्हणजे